आलूचं फतफतं बनवण्यासाठी आलू स्वच्छ धुवून 3-4 शिट्या घेतलेल्या आहेत कुकरला. डाळिंबी घेतलेली आहे, डाळिंबी पण 1 शिट्टी घेऊन वाफवून घेतलेली आहे. त्याच्यानंतर तिखट मसाला, हळद, मीठ, गरम मसाला, थोडासा कांदा घेतलेला आहे आणि लसूण. तेल गरम झालेलं आहे, तेलात लसूण टाकलेलं आहे. लसूण आणि कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे. कांदा शिजेपर्यंत इथे चिंच ठेवलेली आहे, ती पाण्यात भिजत ठेवायची आहे. बघाल कांदा आता गोल्डन ब्राऊन झालेला आहे. त्याच्यात हे वाफवलेलं आलू टाकून घेऊ. आलू टाकल्यानंतर डाळिंबी टाकून घेऊ. डाळिंबी टाकल्यानंतर मसाले टाकून घेऊ सर्व. यात थोडंसं पाणी टाकून भाजी सर्व मिक्स केलेली आहे. आता भाजीला एक उकळ आलेला आहे, सर्व जिन्नस शिजलेले आहेत. म्हणून 2 चमचे साखर आणि चिंचेचा कोल मिक्स करायचं आणि वाफ देऊन शिजवून घ्यायचं आहे की आपली आलूची भाजी झाली. थँक्यू. 5 मिनिटं झालेली आहेत. आलूची भाजी बघू शकता तुम्ही, मस्तपैकी शिजलेली आहे. आता गॅस बंद करायचा आणि झाकण ठेवून 5 मिनिटं ठेवून द्यायचे. झालं.